हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये भूमितीमधील मूलभूत संबंध या बाबतीत बिंदू, रेषा, प्रतल, रेषाखंड, रेषाखंडाची एकरूपता, रेषाखंडाचे गुणधर्म, रेषाखंडाचा मध्यबिंदू, रेषाखंडाची तुलना, रेषा संचच्या भाषेमध्ये रेषा, हे सर्व घटक आपण पहिल्या तासिकेमध्ये आपण पाहिलेले आहेत. आता आपण या तासिकेमध्ये पाहणार आहोत बिंदूंचे निर्देशक व अंतर. बिंदूंचे निर्देशक व अंतर या बाबतीत आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्याला संख्या रेषा माहिती आहे. काय असते संख्या रेषा? रेषा म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. मी या ठिकाणी एक रेषा काढतो. रेषा म्हटलं की आपल्याला दोन्ही बाजूला आपण बाण काढतो. बाणाचा अर्थ रेष ही आपल्याला अनंतापर्यंत पुढे पुढे अजूनही वाढवता येऊ शकते. फळा हे एक प्रतल मानलं तर ज्या पद्धतीने प्रतल आपल्याला वाढवता येतं सर्व दिशेनं सर्व बाजूंनी, त्याचप्रमाणे रेषा देखील आपल्याला वाढवता येऊ शकते. तसं या फळा या प्रतलामध्ये समजा आपण या ठिकाणी एक रेषा काढलेली आहे. ह्या रेषेखंडा ही जी रेषा असते ह्या रेषेला आपल्याला माहिती आहे रेषेला मध्यबिंदू नसतो, परंतु आपल्याला अभ्यासासाठी किंवा आपल्याला एक प्रघात आहे की रेषेला कुठेतरी आपण या ठिकाणी एखादा या रेषा ही अनंत बिंदूची बनलेली असते, त्याच्यामधून एखादा एक बिंदू आपण या ठिकाणी असा निवडतो आणि त्याला आपण त्या रेषेचा आरंभ बिंदू असं म्हणतो. आरंभ बिंदू हा इंग्रजी ओ या अक्षरानं दाखवला जातो आणि या आरंभ बिंदूचा निर्देशक हा 0 असतो. आता या रेषेच्या उजवीकडे ह्या आरंभ बिंदूमुळे रेषेचे दोन भाग झाले, एक उजवीकडचा भाग आणि एक डावीकडचा भाग आपल्याला या ठिकाणी झालेला आढळून येतो. मग या ठिकाणी ह्या आरंभ बिंदूच्या उजवीकडे आपल्याला प्रत्येक ठराविक अंतरावरती काही बिंदू आपण या ठिकाणी घेणार आहोत. एकच अंतरावरती आपण या ठिकाणी बिंदू घेणार आहे आणि त्यांना आपण निर्देशक म्हणूया. 1, 2, 3, 4, 5, 6 अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी निर्देशक मिळतील. तसंच आपल्याला डाव्या बाजूला देखील या ठिकाणी आपल्याला तेवढ्याच अंतरावरती आपल्याला या ठिकाणी निर्देशक मिळतील. त्याला आपण -1, -2, -3, -4 अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी निर्देशक डाव्या बाजूला दर्शविता येत असतात. आपल्याला माहिती आहे आरंभ बिंदूच्या उजवीकडे कोणताही निर्देशक आपण घेतला संख्या रेषेवर आपण याला संख्या रेषा म्हणतो. तर आता या संख्या रेषेवरच ही जी संख्या रेषा आहे या संख्या रेषेवरच आपण कोणताही या ठिकाणी बिंदू घेतला. आता आपण या ठिकाणी काही नावं देऊया. समजा या ठिकाणी ए, बी, सी, डी, ई, एफ अशा काही ठराविक बिंदूंना आपण या ठिकाणी नावं देऊया. मग आपण या ठिकाणी म्हणणार की ओ या बिंदूचा निर्देशक 0 आहे. ए या बिंदूचा निर्देशक 2 आहे. बी या बिंदूचा निर्देशक 4 आहे. डी या बिंदूचा निर्देशक 6 आहे. तसेच एफ या बिंदूचा निर्देशक -3 आहे. एच या बिंदूचा निर्देशक -6 आहे. आपण असं म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे दिलेले बिंदू आणि त्याची निर्देशक बाबत आपल्याला सांगता येत असतं. किंवा आपल्याला असं विचारलं का की 4 हा निर्देशक कोणत्या बिंदूचा आहे? 4 हा निर्देशक कोणत्या बिंदूचा आहे? तर आपल्याला संख्या रेषेकडे पाहिलं की लगेच लक्षात येतंय की
4 हा निर्देशक हा बी या बिंदूचा आहे. आपण आणखी असा वेगळ्या पद्धतीने विचारलं की एफ बिंदूचा निर्देशक कोणता, एफ बिंदूचा निर्देशक कोणता, आपल्याला लगेच सांगता येतं -3. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीनं बिंदू आणि निर्देशक, फक्त एक लक्षात घ्या, बिंदू हे इंग्रजी अक्षराने दाखवले जातात आणि निर्देशक म्हणजे त्याची किंमत, त्या बिंदूची असणारी किंमत, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, निर्देशक म्हणतो. पण हे जे निर्देशक असतात ना, एका ठराविक अंतरावर, समान अंतरावरती मात्र हे असतात. म्हणजे या दोन बिंदू मधलं अंतर जे आहे, म्हणजे तेवढं समजा ओ ए या एवढं अंतर आहे, तेवढंच ए बी मध्ये असणार आहे, तेवढंच बी डी मध्ये असणार आहे. किंवा लगतच्या दोन बिंदू मध्ये अंतर असेल, तेवढंच सर्व लगतच्या बिंदू मधलं अंतर असतं. आता आपल्याला माहिती, संख्या रेषेवर कोणताही बिंदू आपण निवडला तर त्याच्या उजवीकडचा बिंदू, सर्व बिंदू हे त्याच्यापेक्षा मोठे असतात आणि डावीकडचे सर्व लहान असतात. समजा आपण असा विचार करूया की समजा ए बिंदू विचारात घेऊया, ए बिंदू. आता ए बिंदूच्या उजवीकडे असणारे सर्व बिंदू, आपल्याला इतर रेषेवरती बी सी डी असे बिंदू दिसतात, असे असंख्य बिंदू आहेत, ते सर्व बिंदू ए पेक्षा मोठे आहेत. आणि जर आपण डावीकडचा विचार केला तर डावीकडे ए च्या डावीकडे असणारे सर्व बिंदू, ओ बिंदू असो, ई असो, एफ असो, जी एच, हे सगळे काय असतात, लहान असतात. म्हणजे वजा, आपल्याला माहिती आहे -100 विचारात घेतलं तर -100 हे लहान असतं, तर -1 हे मोठं असतं. म्हणजे -1 ही निर्देशक मोठा असतो, -100 हा लहान असतो. पण आपल्याला जर या ठिकाणी 100 आणि 1 चा विचार केला तर इथं मात्र काय असतं, 100 हा मोठा असतो, कारण दोन्ही धनसंख्या आहेत. म्हणजे थोडक्यात त्याच्यावर आपण लक्षात घ्यायचं की कोणताही निर्देशक आपण घेतला, बिंदू घेतला, तर त्या बिंदूच्या उजवीकडचे सर्व बिंदू हे कसे असतात, मोठे असतात, तर डावीकडचे सर्व लहान असतात. आता आपल्याला या ठिकाणी ह्या बिंदू जे दिलेले आहेत, ह्या बिंदू मधला आपल्याला अंतर काढायला, कशा पद्धतीने अंतर काढता येतं ते आपण पाहणार आहोत. आता आपण अगदी तिथे दिसणाऱ्या संख्या रेषेचा विचार केला तर समजा आता सांगितलं की अंतर ओ आणि ए बिंदू मध्ये किती आहे. अंतरासाठी आपण जे अक्षर वापरतो, अंतर ओ ए, अंतर ओ ए. अंतर ओ ए किती आहे आपल्याला दिसते बघा, हा इथून एक आणि हा एक भाग, म्हणजे इथं 2 भाग आहेत. म्हणजे या ठिकाणी काय आहे, अंतर हे 2 आहे आपल्याला दिसते. समजा आपण या ठिकाणी असा विचार करूया की अंतर एडी किती आहे ते आपण बघूया. अंतर एडी किती आहे, तर बघा आता अंतर एडी पासून 1 2 3 आणि 4, म्हणजे अंतर किती आहे, हे 4 आहे, आपण असं म्हणू शकतो. अंतर आपण एफ ए घेऊ, बघूया आपण अंतर एफ ए, अंतर एफ ए या दोन बिंदू मधलं अंतर किती, 1 2 3 4 आणि 5 आहे, अंतर हे 5. म्हणजे आपल्याला या ठिकाणी संख्या रेषा, आपण अंतर जर पाहिलं तर बघा या ठिकाणी निर्देशक एफ चा निर्देशक ऋण आहे, वजा आहे, ऋण निर्देशक आहे, -3 आहे. या ठिकाणी ए हा धन निर्देशक आहे, परंतु अंतर मिळताना मात्र काय मिळाले आपल्याला, धन मिळालेले. नेहमी लक्षात ठेवायचं, अंतर जे मिळतं, कोणत्याही दोन बिंदू मधलं जे अंतर असतं, हे अंतर नेहमी धन असतो. तो निर्देशक ऋण असो किंवा धन असो, अंतर मात्र नेहमी काय मिळतं आपल्याला, धन मिळतं. आता हे झालं आपल्याला संख्या रेषेवर दिसणारे बिंदू मधलं अंतर आपल्याला सांगता येतं. पण जर समजा निर्देशक मोठे असते, निर्देशक मोठे असते, म्हणजे दिलेल्या बिंदूचे निर्देशक मोठे असते. समजा आपल्याला असं दिले की समजा एम बिंदूचा निर्देशक हा -322 आहे आणि एन बिंदूचा निर्देशक आहे 799. आता एवढे संख्या रेषेवरती हे मोठे एवढे बिंदू आपण दाखवू शकत नाही, मग याच्यामधलं अंतर कसं काढायचं हा आपल्या पुढे प्रश्न आहे. म्हणजे हे इथं संख्या रेषेवरती आपल्याला इथं बिंदू दिसत आहेत, म्हणून आपण प्रत्यक्ष मोजून आपण हे अंतर काढू शकलो. पण जर निर्देशक मोठे असतील तर आपल्याला अंतर यामधलं काढता येत
काढता येतं, परंतु आपल्याला या पद्धतीनं संख्या रेषेवरती ते निर्देशक दाखवता येत नाही. मग त्यासाठी काय आहे, कशा पद्धतीनं आपल्याला सांगता येत असतं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काय आहे तर बघा, हे जे अंतर आहे ते आपण काढण्यासाठी आता या ठिकाणी हे मी बाजूला घेतो. आता बघा, हे आपण नंतर त्या सूत्राच्या सहाय्याने, आता काय सूत्र आहे, एक सूत्र लक्षात ठेवा. सूत्र म्हणजे आपण त्याला अंतर काढण्याचं सूत्र. अंतर काढणे काय असतं तर एकच आहे, मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करणे. हे सूत्र महत्वाचं. मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा केलं की आपल्याला काय मिळतं, या ठिकाणी अंतर मिळतं. दिलेल्या त्या दोन बिंदू मधलं अंतर काढण्यासाठी आपल्याला थोडक्यात या सूत्राचा वापर करा. अतिशय सूत्र सोपं म्हणूया आणि सोप्या पद्धतीचं आहे. काय आहे की मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करायचं. आपण हीच उदाहरणं या सूत्राचा वापर करून आपण बघा सोडूया. आता या ठिकाणी अंतर OA काढायचं. अंतर OA. आता OA म्हणजे O आणि A निर्देशक बघा. आता या ठिकाणी O चा निर्देशक आहे 0, A चा निर्देशक आहे 2. बरोबर आहे. 0 आणि 2 याच्यामध्ये मोठा निर्देशक कोणता, 2 हा मोठा निर्देशक आहे. कारण आपल्याला माहिती आहे उजवीकडचा निर्देशक मोठा असतो, म्हणजे 2 हा मोठा आहे, 0 हा लहान आहे. आपला नियम काय या ठिकाणी, आपल्या सूत्राचा नियम काय आहे तर मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करायचा. म्हणजे 2 वजा 0 बरोबर किती मिळालं आपल्याला, 2. बघा, म्हणजे आपण प्रत्यक्ष अंतर मोजलेलं आणि या सूत्रातून मिळालेलं अंतर काय आपल्याला सारखं मिळतं. आता अंतर AD पाहूया. अंतर AD सुद्धा बघा. आता अंतर AD म्हणजे A आणि D बिंदू पर्यंतचं अंतर बघा. या ठिकाणी A बिंदू आहे, त्याचा निर्देशक 2 आहे आणि D आहे, त्याचा निर्देशक 6 आहे. आता 2 आणि 6 याच्यामध्ये मोठा निर्देशक कोणता, 6, लहान निर्देशक 2. आणि या ठिकाणी 6 वजा 2 बरोबर आपल्याला किती मिळालं, 4 अंतर बघा आपल्याला मिळालेले. म्हणजे सूत्राचा वापर करून आणि प्रत्यक्ष आपण मोजून सुद्धा आपल्याला तेवढंच अंतर मिळालेलं आहे. त्यानंतर आपण पाहूया अंतर FA. बरोबर, अंतर FA. आता F बिंदू आहे, F बिंदूचा निर्देशक आहे -3 आणि A बिंदूचा निर्देशक आहे 2. त्यात मोठा कोणता आहे, 2, म्हणून 2 वजा सूत्रामध्ये वजा करणे म्हणून 2 वजा. आता लहान निर्देशक कोणता आहे, -3, त्याला ऋण चिन्ह आहे म्हणून आपण त्याला कंसामध्ये लिहूया -3. बरोबर, हे 2. आता ह्या कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे कंसातल्या चिन्हामध्ये बदल झाला, तो आपण ऋणाचं धन किंवा धनाचं ऋण होतं या वजा चिन्हामुळे कंसाच्या बाहेर. त्यामुळे हे वजा आहे त्याचं अधिक मध्ये रूपांतर झालं, 2 अधिक 3 म्हणजेच आपल्याला या ठिकाणी अंतर मिळालं 5. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अंतर FA बरोबर 5 मिळालं. आता आणखी एक उदाहरण इथे घेऊया. अंतर EH. अंतर EH चा विचार करूया आपण. अंतर EH. आता EH अंतरामध्ये बघा, या ठिकाणी E बिंदूचा निर्देशक आहे -1 आणि H बिंदूचा आहे -6. -1 आणि -6 त्यात मोठा निर्देशक कोणता, -1 हा काय आहे, मोठा निर्देशक आहे. तर -6 हा लहान निर्देशक आहे. म्हणून मोठ्या निर्देशकामधून म्हणजे -1 वजा लहान निर्देशक आहे -6. म्हणून आपल्याला काय मिळेल या ठिकाणी, -1 ह्या वजा चिन्हामुळे आता झाले +6.
बरोबर. -1 + 6 याचाच अर्थ 6 - 1. -1 + 6 म्हणजेच काय, तुमच्याकडे 6 रुपये आहेत आणि 6 रुपयामधून 1 रुपया काढून टाकला म्हणजे किती राहिले या ठिकाणी 5 राहिले. म्हणजे थोडक्यात -1 + 6 किंवा 6 - 1 दोन्हीचा अर्थ एकच या ठिकाणी मिळाला आपल्याला 5. मग या ठिकाणी ई आणि एच मधलं अंतर बघा मोजून आपण. ई आणि प्रत्यक्ष बघूया बघा. 1 2 3 4 आणि 5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सूत्राचा वापर करून अंतर काढता येतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष मोजून देखील आपल्याला अंतर काढता येत असतं. म्हणजे येणारे जे हे दोन्ही आहेत ते दोन्ही आपल्याला काय मिळतं, समान. म्हणजे सूत्राचा वापर कधी करणं गरजेचं पडतं, जेव्हा आपल्याला दिलेले निर्देशक हे मोठे असतात तेव्हा या ठिकाणी आपल्याला या सूत्राचा वापर करून आपल्याला अंतर काढता येत असतं. आलं. म्हणजे या ठिकाणी पण एक लक्षात घ्यायचं, अंतर हे नेहमी काय असते, हे धनच असतं. धनला दुसरा शब्द आपण वापरतो ऋणेतर. ऋणेतर असते. ऋणेतर म्हणजेच काय, धन. ऋणेतर म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, धन. म्हणजे या ठिकाणी असणारी अंतर ही कशी असतात, नेहमी धन येतात. ऋण अंतर कधीही येत नाही, हे लक्षात घ्यायचं. आता याच्या पुढचा आपण थोडासा एक भाग बघूया आपण, दरम्यानता. आता आपण पाहणार आहोत दरम्यानता. आता आपल्याला जेव्हा आपल्याला माहिती आहे रेषा ही असंख्य बिंदूंची बनलेली असते. त्यातलं समजा आपण काही रेषे घेतली, आपण एखादी समजा ही रेषा आहे. या रेषेवरती समजा आपण 3 बिंदू निवडूया. समजा इथं ए आहे, इथं बी आहे, इथं कुठेतरी सी आहे. या रेषेवरती समजा या रेषेला तर नाव काय देऊ, रेषेला नाव आपण आता तुम्ही काही देऊ शकता बघा. आपण काय रेषा ए बी म्हणा, रेषा बी सी म्हणा, रेषा सी ए म्हणा, काही आपण म्हणू शकतो. एक अक्षरी रेषा एल एम एन काही आपण नाव देऊ शकतो. म्हणजे ही एक रेषा आहे. आता या ठिकाणी ह्या आपण असा विचार करूया की इथं जे 3 बिंदू आहेत, हे 3 बिंदूमध्ये कोणता बिंदू कोणत्या 2 बिंदूंच्या दरम्यान आहे. कोणता बिंदू कोणत्या 2 बिंदूंच्या दरम्यान आहे, या प्रश्नाचा आपण या ठिकाणी उत्तर म्हणजे आपण त्याला म्हणतो दरम्यानता. दरम्यानता याचा अर्थ दरम्यान असणे. म्हणजे दिलेले जे 2 बिंदू आहेत त्या 2 बिंदूंच्या दरम्यान. आता या ठिकाणी बघा, हा ए बिंदू आणि सी बिंदू आहे. या 2 बिंदूंच्या दरम्यान बी बिंदू आहे. दरम्यान याचा अर्थ मध्यवर्ती असा अर्थ घ्यायचा नाही. दरम्यान याचा अर्थ आपल्याला माहिती आहे ए आणि सी बिंदू, इथं ए बिंदू आहे, सी बिंदू, याच्या दरम्यान असणारे असंख्य बिंदू असतील त्यापैकी हा बी बिंदू. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणणार, ए बी सी. म्हणजे आपण लिहिताना ते दरम्यानता ए डॅश बी डॅश सी अशा पद्धतीने आपण लिहितो. याचा अर्थ काय की आकृती नसेल तरी आपल्याला हे वाचता येतं काय, ए आणि सी बिंदूंच्या दरम्यान बी बिंदू आहे. जर समजा त्याला असं दिलं तर एम डॅश टी डॅश आर, याचा अर्थ काय आपण कसा घेणार, तर या ठिकाणी आपण म्हणणार बिंदू टी हा बिंदू एम व आर च्या दरम्यान आहे. आकृतीने आपल्याला कसं स्पष्ट करता येते, या ठिकाणी आपल्याला या पद्धतीनं इथं एम, इथं कुठेही टी बिंदू आणि कुठे आर बिंदू, आपल्याला अशा पद्धतीने हे दाखवता येऊ शकतं. अशा पद्धतीने आपल्याला दरम्यानता दाखवता येऊ शकते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बिंदूंचे निर्देशक व अंतर हा भाग आपण या ठिकाणी पाहिला. त्याचप्रमाणे दरम्यानता म्हणजे कोणत्या 2 बिंदूंच्या दरम्यान कोणता बिंदू आहे ते देखील आपल्याला या पद्धतीनं सांगता येऊ शकतं. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हा भाग आपल्याला पाहता येतो. तर या पद्धतीने आपल्याला आपल्या गणित भाग 2 मधलं जे भूमितीमधील मूलभूत संबंध आहे त्या प्रकरणाचं आपण या ठिकाणी रिव्हिजन म्हणजे पुनरावलोकन आपण केलेलं आहे. या 2 व्हिडिओच्या सहाय्यानं आपल्याला
या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करता येऊ शकेल. धन्यवाद.